नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर ऍपमधील लसावी मसावी या घटकाचा भाग नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला डायरेक्ट प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय. पहिला प्रश्न इथं आहे. पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. 5775 102 याचं काय आहे? एचसीएफ किती आहे? एचसीएफ काढायचं आहे, मसावी काढायचं आहे. ओके, पहिला प्रश्न सोपा आहे. हा सांग. दोन पर्याय क्रमांक 2 3 एचसीएफ आहे असं ते म्हणतात. ओके, आपण बघूया. बघा, इथं मसावी काढायचं आहे. आपण काढूया मसावी. पर्याय क्रमांक 2 उत्तर 3 सांगतायत. वेगळं उत्तर आहे का कुणाचं? वेगळं उत्तर असेल तर लोअर हँड करा. रेज हँड करा, नसेल तर लोअर हँड करा. 57 75 सर आवाज येत नाहीये. आवाज येतोय मुलांनो माझा? येतोय सर. हा हो. हा, ज्याचे नेटवर्क नसेल त्याच्याकडे आवाज येत नसेल. ओके. हा, 57 75 103. आता या सगळ्यांना कसं 102 सॉरी 102 आहे. 102. ओके, त्या सगळ्यांना कसला भाग जातोय का बघायचं. ओके, 3 भाग जातो का बघूया. 3 57 भागूया. 3 1 3 3 1 3. 5 मधून 3 गेले, 2 उरले. इथे 27 झाले. 3 1 3 5 is 3 रिमेनिंग 2 27 झाले. 3 9 जा 27 19 आले इथं. ओके, समजतंय? त्याच पद्धतीने 75 ला डिवाइड करूया. 25 3 जा 75. 25 त्रिक 75. 25 चा भाग गेला. हा, किती त्रिक 102 भाग बोलूया. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 10 मधून 9 गेले. 10 -9 रिमेनिंग 1. 12 झाली इथं. 3 चोक 12. ओके, आता बघ, 19 ही मूळ संख्या आहे. 25 34 हा, ह्या सहमूळ संख्या आहेत. त्यामुळे ह्या संख्या कोणत्याही संख्येने भाग जातो का? नाही. त्याचा मसावी काय आला? त्याचा मसावी किंवा एचसीएफ काय असणार आहे? एचसीएफ किंवा मसावी असणार आहे 3. मसावी काय असणार आहे? 3 असणार आहे. पुस्तक सोडवायचं नसतं. हा, क्रमांक प्रश्न नाही चालतंय, क्रमांक टाका. तेव्हा पुस्तकाच्या प्रश्नाचा क्रमांक टाका. प्रश्न नाही लिहिलं तरी चालतंय. ओके, पुस्तकाचा प्रश्न आहे ना, नाही लिहिलं तरी चालतंय. फक्त प्रश्नाचा क्रमांक टाका. मोठा प्रश्न असेल तर नवनीत स्वाध्याय टाका आणि प्रश्नाचा क्रमांक टाका. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे तो कोणता प्रश्न आहे ते. ओके, लोअर हँड करा. पुढल्या प्रश्नाकडे लिहून घेतलं हे. ओके, लोअर हँड करा. अनुश्री, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, बोला बेटा. कोण म्हणलं सर? बोला बेटा लवकर. ना इथे इथे खून करणार सर. इथं कसं काय करतो? खून करणार. सर तुम्ही तुम्हाला पिन नाही का केलंय? हा, पार्थ बोल बेटा. तुम्ही तुम्हाला पिन नाही का केलंय? पिन नाही केलं मी. हा, करतो. सगळ्यांचा फोटो व्हिडिओ येत आहेत. ओके ओके, पिन करतो. 1 मिनिट. ओके, आता पिन केले मी. ओके, हा, डन. चला, पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, तुमच्या इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये हे प्रश्न आहेत. फक्त ते प्रश्न किती आहे तो बघा. मग बहुतेक हा प्रश्न सेकंडच क्वेश्चन आहे इंग्लिश मिडियमच्या बुकमध्ये पण. ओके, हाच प्रश्न. हा, संस्कृत रूप लिहा. क्वेश्चन घेऊया बोर्डवर. बऱ्याच मुलांना उत्तर पण आलेली आहेत. पण तुला समजलं पहिला प्रश्न काय म्हटले? 161 ते 69 हा पूर्णांक त्याच्या संक्षिप्त रूपात लिहा. सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचं. याचं काय लिहायचं आपल्याला? सिम्पलेस्ट फॉर्म. सर मी सांगू? सिम्पलेस्ट फॉर्म मी सांगू म्हणलेलं विचारत नसतो. रेझन करायचं. सिम्पलेस्ट फॉर्म करायचा. मी सांगू म्हणलं मी तुला विचारतच नसतो. हा, ऋतिका पाटील सांग. ऋतिका पाटील. ऑप्शन नंबर 3 सर. ऑप्शन नंबर 3. बर, ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे त्यांनी लोअर हँड करा. ज्यांचं ऑप्शन नंबर 3 आहे त्यांनी लोअर हँड करा. ओके, वेगळं आन्सर आहे कुणाचं? वेगळं असेल तर रेझर करा. ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे त्यांनी लोअर हँड करा. बघूया काय करायचं. 161 डिवाइड बाय 91. आता या संख्येला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. 69 सॉरी. ओके,
69 या संख्येला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. म्हणजे काय करावं लागेल रे? म्हणजे या दोन संख्येचा मसावी काढावा लागेल. ओके, या दोन संख्येला भाग जाईल अशी मोठ्यात मोठी शोधायची, किंवा हे जे नंबर्स आहेत 161 आणि 69 यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर शोधायचा. म्हणजे काय होईल? त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म होईल. त्याचा लसावी कसा काढावा लागेल आपल्याला? 161 प्लस 69. 161 किती नव्हे? 161 आहे रे. 900 161 आहे का नाही? 162 आहे वाटतं. 161 ला कशाला भाग जाईल बघा बरं. 69 ला 23 ने भाग जातो. 23च्या बाद 161 आहे का चेक करा. 23 7 चा 7 21 ह्याच्याला 1 7 2 14 आणि 2 आहे ना. 23 ने भाग जातो बघा. 23 23 त्रिक 69. 23 3 चा 69. 23 7 चा 161. म्हणजे याचा मसावी काय? 23 आहे. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्या न्यूमरेटरला 23 ने डिवाइड करावं लागेल. डिनॉमिनेटरला सुद्धा 23 ने काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल. ओके, न्यूमरेटरनं पण डिवाइड करावं लागेल आणि डिनॉमिनेटरनं पण काय करावं लागेल? ऋतिका पाटील डिवाइड करावं लागेल. 161 ला 23 ने डिवाइड केलं काय येतं बेटा? मग उत्तर येतं 23 डिवाइड बाय 160 सॉरी ते 69 पाहिजे. 23 डिवाइड बाय 161 उत्तर काय येतं बेटा? उत्तर येतं 7. 23 61 भागलं आणि 23 डिवाइड बाय 69 उत्तर येतं 3. 7/3 उत्तर काय येतं? ऑप्शन नंबर 3 लिहून घ्या. समजतं सगळ्यांना? नवीन विद्यार्थी कोण आहेत आज? आज पहिलाच दिवस आहे असं कोणी आहे का? बडवे बडवे आहे का? बडवे? ओके, अजून एक अर्णव गोरडे, स्वरा आव्हाड, सिद्धी खरात, साई शिंदे. व्हिडिओ बंद आहेत. माझा आवाज येतोय का मुलांनो? नेटवर्क इश्यू येईल माझ्याकडे. ओके, माईक ऑलवेज म्यूट करायचा. हा शरयू, काही डाऊट आहे का? विचार. नाही, डाऊट नाही. माझी मैत्रीण म्हणत होती की तिला लिंक भेटतेच नाहीये ती डेमोची. किती दिवस आहे मध्ये? आता बरंच पुढे गेलो ना आपण. तिला एक दिवस लिंक पाठव, 1-2 दिवस तिला क्लास जॉईन करायला सांग. तिचं नाव वगैरे मला मोबाईल नंबर पाठव. हो, तिचं नाव मोबाईल नंबर मला मला तिला फोन करायला सांग मला. फोन केला लावलं होतं तिला, पण ती म्हणली बरं ठीक की आहे, नाही. नंतर बघू. आता नंतर चर्चा करू आपण, क्लासमध्ये शिकू पहिल्यांदा. हा, व्हिडिओ ऑन ठेव. शावमी कोण आहे? व्हिडिओ आता बंद केलाय. व्हिडिओ ऑन ठेव बेटा. शावमी नाव आहे. व्हिडिओ ऑन ठेव. पुढल्या सगळं जमू. काय म्हटलं रे? प्रश्न क्रमांक 3 आहे. सोडवा 3रा प्रश्न. स्क्रीन अडकते का? थोडासा नेटवर्क इश्यू आहे बरं का आज मुलांनो. स्क्रीन अडकत असेल, थोडासा नेटवर्क इश्यू आहे. तिचे प्राईम फॅक्टर पाहिजे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी. काय करायचे याचं? प्राईम फॅक्टर्स काढायचे याचे. हा, 377 चे प्राईम फॅक्टर पाडायचे. ओके, आता बघा विद्यार्थी कसं सोडवायचा हा प्रश्न. ओके, हा काय आलं उत्तर नीरज? पर्याय क्रमांक 13 29. ओके, बरोबर कसं सोडवायचं? 377 ला भाग घालायचा आहे. ओके, आधी कसोटीत बसत नाही. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली आपण. 7ची 9ची 11ची 13ची पण कसोटी बघितली आपण, आहे का नाही? हा, तर 13 भाग जातो का बघूया. हा, 13. 13 1 जा 13. 13 2 जा 26. 13 3 जा 39. 13 2 जा 26. ओके, मी बाजूला भाग घालतोय. 13 भागिले 277 किलो 377 बाजूला भाग घालतोय. 13 2 26. 13 2 जा 26. 37 मायनस 26 रिमाइंडर 11 वरून घेतले 7. 13 9 जा 170. ओके, काय आलं बेटा? भाग आला 29. भाग काय आला? 29 आला बेटा. ओके, 29 म्हणजे 29 1 जा 29. प्राईम फॅक्टर काय यायचे? 377. प्राईम फॅक्टर काय यायचे? 13 इंटू 29. इझी क्वेश्चन आहे. अवघड क्वेश्चन पुढे आहे बेटा. ओके, हा जमतंय. पर्याय जो घ्यायचे कसं बघायचं थोडक्यात. 13 दिसते 29 दिसते, तर तो नेमकी भाग घालून बघायचं उत्तर येतंय. पर्याय द्यायचं. पर्याय द्यायचं बरं का. भागाला कोणत्या सेकंड भाग कळत नसेल ना तर पर्याय जायचं. ज्यांचं उत्तर 13 इंटू 29 आहे त्यांनी लोअर हँड करा.
ज्यांचा आन्सर ऑप्शन नंबर 1 आहे त्यांनी लोअर हँड करा. ओके, ज्या मुलांनी अर्धी फीस भरलेली आहे गेल्या महिन्यामध्ये, या महिन्यात फी भरतो म्हणजे तुम्ही या महिन्यात फी भरून घ्यायची बरं का. ओके, ज्या मुलांनी गेल्या महिन्यात अर्धी फी भरलेली आहे, पुढल्या महिन्यात फी भरतो म्हणले होते, त्या मुलांनी फी भरून घ्यायची आहे. थोडंसं आमच्याकडे बांधकामाचं काम चालू आहे, थोडं पैशाची गरज आहे, कारण आपला हॉलवर शिफ्ट करायचंय, काम लांबत नाहीये, पुढे पुढे जात नाही पैसे, त्यामुळं लवकरात लवकर फी भरून घ्या बरं का. ज्या मुलांनी गेल्या महिन्यात अर्धी फी भरली, या महिन्यात पूर्ण फी भरून घ्यायचं आहे. ओके, पुढे आपण जाऊया. ओके, हॅलो हा सर. प्रश्न इंग्लिश मिडियमच्या पण बुक मध्ये आहेत बघा मुलांना, हे प्रश्न इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी. हा श्रवण बोल बेटा. सर इंग्लिश मीडियमला क्वेश्चन नंबर 3 वेगळा आहे. वेगळा आहे का? मग तो असणार पुढे कुठतरी, तो मराठीमध्ये पुढे कुठतरी असणार. हा 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 आता बघा काय म्हणले, याचा एलसीएम काढा. मी इंग्लिश मध्ये सांगतो ना, मग थोडक्यात सांगतो इंग्लिश मीडियम विद्यार्थी, तुम्हाला थोडक्यात प्रश्न सांगतो मी काय करायचं ते. हा हा आता काय 4 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा एलसीएम काढायचं. हा प्रश्न आहे का श्रवण इंग्लिश मिडियमच्या बुक मध्ये वेगळा आहे? नाही आहे सर. वेगळा आहे का? असू द्या. इंग्लिश मिडियमच्या पुस्तकात प्रश्न कमी आहेत, मराठी मीडियम मध्ये प्रश्न खूप आहेत बरं का. पुढचे प्रश्न नाही. मराठीचे इंग्लिश मिडियमच्या पुस्तकात नाही आहेत. सर हा पुस्तकात आहे. कितवा नंबरचा आहे? चौथा. चौथाच आहे का? बरं ठीक आहे. आहे सर. प्रश्न थोडे मागे पुढे झाले पण का, आणि बरेचसे प्रश्न मराठीत आहेत पण इंग्लिश मध्ये नाहीत, असं पण झालेलं आहे. लसावी काढायचंय, लसावी सोपा एक्झाम्पल आहे, तुम्ही सोडवा बेटा. सगळ्यांना येते, आपण प्रॅक्टिस केली परवा दिवशी याची. सगळ्यांनी सोडवा. 18, 36, 27. आता काय करायचं? लसावी काढायचं. सगळ्यांनी सोडवा. सगळ्यांना लावायचे, सगळ्यांना याची प्रॅक्टिस आपण घेतली परवा दिवशी. सगळ्यांनी ट्राय करा. हा श्रवण सांग, श्रवण होय. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ओके, लेट्स चेक आउट. ऑप्शन नंबर 2 आपण चेक करूया. बघा काय करायचं. 18, 36, 27, 18, 36, 27. 3 ने डिव्हिजिबल आहे, 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भाग होतोय. 3 संघ 18, 3 1 3, 3 2 6, 3 9 27. ओके, परत 3 ने भाग जातो म्हणून 3 ने भागवतोय. 3 2 6, 3 चौक 12, 3 त्रिक 9. आता 2 व 4 या दोन संख्येला भाग जातो म्हणून 2 ने भागवतो. 2 1 2, बेदुनी 4, बेत्रिक 6. आता 1 2 3 तिन्ही क्रमांक संख्येत कोणत्या संख्येला भाग जात नाही. हा मग आपलं एलसीएम म्हणजे काय? एलसीएम म्हणजे हा कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर, सामायिक अवयव, थोडक्यात होतो सामायिक अवयव गुणिले अनकॉमन फॅक्टर गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव कोणते तरी हे 3 3 2. हा 3 3 2. असामायिक कोणते तरी 2 आणि 3. हा 2 आणि 3 यांचं काय करायचं? मल्टिप्लाय करायचं, प्रोडक्ट घ्यायचं यांचा. 3 3 जा 9, 9 2 जा 18, 18 2 जा 36, 36 3 जा टप्पा करतो याचा. 3 3 जा 9, 9 2 जा 18, 3 2 जा 6, 2 इंटू 3, 3 इंटू 3 18. बेत्रिक 6, 6 18, बेत्रिक 6, 8 दुगोदर्शे, सॉरी 108, 8 108. हा थ्री मल्टिप्लिकेशन 3 चा घन घेतलं. हा चालतं. ओके, तर मी 9 ने भाग घालवला. हा काय डाऊट आहे कुणाचा? लोअर हँड करा. माझा आहे. हा विचारा बेटा. सर मी तिथं 3च्या जागी डायरेक्ट 9 नीच घालवला भाग. चालतंय, मग चालतंय, चुकलं का? चालतंय. बरोबर. नाही बरोबर येते, चालते. नाही चालतंय, येते बरोबर बेटा. हा हा लिहून घेतलं. सगळ्यांनी जायचं पुढं. हो जर समजतंय. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हा 5वा प्रश्न बघा.
तर हा प्रश्न इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुमच्या पुस्तकात आहे का बघा रे, बाटलीचा प्रश्न. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी पार्थ, श्रवण, किती नंबरचा क्वेश्चन आहे बघा बरं, हा आहे का? हा श्रवण किती नंबरला आहे? किती नंबरला क्वेश्चन आहे हा? नाहीये सर. नाहीये का? हा, मी म्हणलं काही प्रश्न इंग्लिश नाहीये मध्ये. सर. हा, मी म्हणलं इंग्लिश मिडियमच्या बुक मध्ये काही प्रश्न नाहीयेत. मी सांगतो ट्रान्सलेट करून, काळजी करू नका. ओके, सगळ्यांनी प्रश्न सोडवा. मराठी मिडियमचे विद्यार्थी प्रश्न सोडवा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी मग थोडक्यात सांगतो. जॅमच्या बॉटल्स आहेत. इंग्लिश मिडियमचे स्टुडंट प्रश्न मी थोडक्यात समजावून सांगतो. जॅमच्या बॉटल्स आहेत बरं का, काय जॅमच्या बॉटल्स आहेत. ओके, आणि त्यातली ही 450 ग्रॅमची बॉटल आहे ना, 450 ग्रॅमची बॉटल, 450 ग्रॅमची बॉटल, 450ची बॉटल किती रुपयाला विकायला आहे? सेल करायला 96 रुपयाला. किती रुपयाला सेल होते? 96 रुपयाला सेल होते 450ची. ओके, त्यानंतर 600ची बॉटल आहे, 600ची बॉटल आहे, 600 ग्रॅमची बॉटल आहे, ती सेल होते 124ला सेल होते. ओके, आणि जामची जी बॉटल आहे 150 ग्रॅमची, 150 ग्रॅमची बॉटल आहे, 150 ग्रॅमची, ती सेल होते 34 रुपयाला. ओके, आणि 300 ग्रॅमची बॉटल आहे, 300 ग्रॅमची बॉटल, ती सेल होते 66 रुपयाला. हा, विचारले काय? तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? यातली कोणती बॉटल घ्यायचं म्हणजे जास्त कमी पैशामध्ये जास्तीत जास्त जाम मिळेल? ओके, कोणती बाटली घ्यायची म्हणजे मिनिमम रुपीज मध्ये मॅक्झिमम जाम मिळेल आपल्याला, मॅक्झिमम ग्रॅम जाम मिळेल. त्यातलं काय करावं लागेल त्याच्यामध्ये? कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. काय करावं लागेल सांगा बरं, कोण सांगते काय करावं लागेल? पार्थ सांग. पार्थ. तर जेवढी किंमत दिली आहे हा, सर्व याची, त्याचा मसावी काढावा लागेल. बर, मग सर मी तसं नाही केले, मी हा. वेगळ्या पद्धतीने केले. मग सांग ना बेटा कसं केलं बेटा. सर सर सगळ्यात स्वस्त 600 ग्रॅमची बॉटल 124 रुपयाला. हा, बर, तर ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला कसं करायचं, सोपं सोपं सोपं. ऍक्च्युली काय करते आपल्याला माहितीये का, तर पर ग्रॅमचं व्हॅल्यू जर काढली तर आपल्याला ती स्वस्त जाऊ शकतं, किंवा पर्याय बघितलेलं आहे तुमचा. 150, 600, 300 आणि 450 ग्रॅम. ग्रॅम मध्ये पर्याय आहे का? ओके ओके, हा, आपण सोडूया बेटा. आता काय करायचं माहिती का, हे बघा, 450 ग्रॅम आहे ती बॉटल जी आहे ती 96 रुपयाला विकतायत. ओके, 96 रुपयाला विकतायत. ओके, मग 96 ने 450 ला भाग घालूया, किती येते बघूया. ओके, तर काय असं तर कोणती बाटली खरेदी करणे जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल? जास्तीत जास्त फायदेशीर म्हणजे कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त जाम आला पाहिजे. कमी किमतीमध्ये कमीत कमी म्हणजे लसाई काढावं लागेल आपल्याला. लसाई पण कशाचा? ग्रॅमचं काढावं लागेल तर ग्रॅमचंच काढावं लागेल. ग्रॅमचं नाही, नाही नाही, प्रत्येक बाटलीची वेगवेगळी प्रत्येक बाटलीची किंमत वेगवेगळी आहे. एकच मिनिट हा मुलांना, थोडस आपण काय करूया, थोडस लसाई काढून बघूया बरं काय होतंय. चारशे पन्नास, 600, तसं लसाई काढलं म्हणून काय नाही, लहान पण नाही. पॉईंट मध्येच काढावं लागेल असं वाटतं मला. उत्तराचा पर्याय काय दुसरा पॉईंट मध्ये काढण्यापासून सगळे आहे का? अंजली पिंपलकर वेगळ्या पद्धतीने सोडवता येतं का? कोणत्या पद्धतीने? पॉईंट मध्येच काढावं लागेल ना. प्रत्येक ग्रॅमला किती येते? तर पॉइंट मध्ये उत्तर येते. हा, अनुश्री सांग. अनुश्री. सर मी प्रत्येक 900 ग्रॅमची किंमत काढली आणि माझं उत्तर आले 600. तसंच काढलं ना सगळ्यांनी, प्रत्येक ग्रॅमची किंमत काढली, असंच काढले ना.
तसंच काढावं लागेल असं वाटतंय. वेगवेगळे ऑप्शन दिसत नाही याला. प्रत्येक ग्रामची किंमत काढावी लागेल. प्रत्येक ग्रामची किंमत काढून काय त्याचा प्राईम फॅक्टर म्हणजे महत्तम मसावी, त्या 2 संख्येचा मसावी काढून त्याला भागावं लागेल. डायरेक्ट उत्तर येणार आहे. ओके, बघा मी सांगतो ना, बघा. मग ते बहुतेक अपूर्णांकात येईल. बघूया आपण, चेक करूया. बघा पहिली बॉटल जी आहे ना 450 ते 96 आहे. ओके, 450 आणि 96 चा मसावी काढा रे. 450 आणि 96 याचा मसावी काढा. 450 96 कोणत्या मोठ्या मोठ्या संख्येत भाग जाईल? 24 जाईल का? 24 न 24 चोक 96. 24 न 45 भाग जाईल का? 24 एक 24. 25. 25 जाईल. 96 गेला पाहिजे ना. आपण मसाई करूया, एकदा काढूया बाजूला. 96 थांबा, काढून बघूया एकदा. समजा आपण याला 2 न घातलं, बारीक होईल अजून. 2 8 उरला 1, 2 16, 2 4, 2 4 उरला 1, 2 25, 225. ओके, 25 न भाग जातो 48. तीन जातो का? बर, 3 12 12 20 12 12 चोक 48. 16 त्रिक 48. ओके, 3 3 7 21 उरला 1, 3 5 15. ओके, 3 2 6 6 मसावी येतोय याचं बरं का. मसावी 6 येतोय. 16 पण धरलं जाणार नाही. ओके, बर सर माझी वेगळी पद्धत आहे. बर बर बर, ठीक आहे. 450 आणि 96. हा सांग तुझी पद्धत कोणती सोपी असेल तर तुझी पद्धत आपण ऍक्सेप्ट करूया. सांग तुझी कोणती पद्धत आहे सोपी. हा सांग. सर ते नक्की येईन की नाही माहित नाही, हा पण इथे अजून एक तसंच टाईपचं गणित आहे. बर तर त्याच्यात 450 मायनस 96, हा 600 मायनस 124, बर 150 मायनस हा पुढे 34 सांग, पुढे पुढे सांग, आलं लक्षात, पुढे सांग. हा आणि असे सबस्ट्रॅक्शन करून जे पण येतं ना, आणि नंतर 450, 600, 150 आणि 300चा LCM काढायचा आणि मग मायनस करून जेवढी पण सगळ्यांची सबस्ट्रॅक्शन येते ना ती मायनस करायची. नाही काही लागत नाही. इथे हा प्रश्न मी थोडं उद्या सांगतो तुम्हाला. हा प्रश्नाची सोपी पद्धत उद्या सांगूया. मला माहित आहे भागून करून पॉईंट मध्ये काढणे एक उत्तर आहे पद्धत, पण थोडी पद्धत अवघड नसणार आहे. हा अनुसरी सांग, काही सोपी पद्धत आहे का पटकीने. हा सर प्रत्येक बाटलीची 900 ग्रॅमची किंमत काढली. 900 ग्रामची काढली का? एकच मिनिट. हा बरं बरं, आता अनुसरीने हिंट दिली ना, त्या हिंटच्या पद्धतीने जोडूया आपण. एक मिनिट, एकच मिनिट. 900 ग्रॅमची किंमत काढतोय अनुसरी. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, यांचा लसाई करावं लागेल. आज लक्षात, लसाई काढून बघूया. थांबा, आलं लक्षात माझ्या. हा हा दिमाग की बत्ती चली, मेंटॉस की दिमाग की बत्ती चली. चला अनुसरीने हिंट दिली, आता माझ्या लक्षात आलं काय करायचं. हे बोलणं डायरेक्ट. हा काय करा माहितीये का मुलांनो, असं करा, इकडे बघा. तर 450, 600, 150, 300 यांचा लसावी काढूया. त्याचा लसावी काढूया. ओके, हा सगळ्या संख्येला 15 ने भाग जातो बघा. 150 न पण भाग जातो. सगळ्या संख्येला 150 न भाग जातो. ओके, 150 150 त्रिक 450, 150 चोक 600, म्हणजे 150 इंटू 3 450, 150 इंटू 4 600, 151 जा 150, 152 जा 300. परत त्याचा लसावी करूया. 2 ने भागवतोय. 3 ला 3, 2 2 जा 4, 1 ला 1, 2 1 जा 2. ओके, याचं एलसीएम करूया. एलसीएम 150 इंटू 2 लसावी 3 गुणिले 2. काय आलं लसावी? 150 दुनी 300, 300 त्रिक 900, 900 दुनी 1800. बरोबर आहे की चुकलं नाही ना? हा 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 गुणिले 15, 12 पंचे 60, झाले 1800. 6 12 1 12 6 18, 1800 आहे. ओके,
1800 लसाव्याला. ओके, आता कन्वर्ट करूया. 450 450 ला जर मी काय केलं, ओके, लसावी पाहिला पुढे काय करायचं, हे थांब रे. ओके, 450ला 96 आहे बरं. 450ला जर 96 असेल, 1800ला किती? सर त्याला मसावीनं भागायचं का? हे थांबा रे, हा प्रश्न उद्या बघू, जाऊ द्या. मला नाही समजत आहे. मला डोक्याचा भुका झालाय माझ्या. 150 प्लस सर. 150 300 त्याची जर किमतीची बेरीज केली थांबा, अजून एक सोपी पद्धत सापडली बघा. अजून एक सोपी पद्धत सापडली. मी हा प्रश्न बघितला होता. थांबा, आता अजून एक पद्धत मला सर सुचली. मागच्या वर्षी थोडं थांबा, माईक म्यूट ठेवा. हा थोडासा अवघड प्रश्न आहे, मला सुटत नाहीये. मी पद्धत शोधतोय. तर अजून एक पद्धत सापडते बघा. सर्वात लहान कोणती बाटली कोणती आहे? सर्वात लहान बाटली कोणती आहे? 150 150ची बाटली आहे. 150ची बाटली आहे. तर 150ची बाटलीची किंमत किती आहे? 34 आहे. जर हिची दुप्पट केली, हिची 300 केली, तर हिची किंमत किती व्हायला पाहिजे? दुप्पट व्हायला 34 × 2 व्हायला पाहिजे. 2 4 चा 8, 2 3 चा 98 पाहिजे. सर, इथे किती इथे दिले? 66 इथे 66 दिले बघा. ही स्वस्त आहे. म्हणजे 300ची स्वस्त आहे. ठीक आहे, 300ची स्वस्त आहे 150 पेक्षा. बरं, आता काय करू? 150ला आपण काय केलं? 150ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे काय तर 450 येतं. ठीक आहे, आणि 34ला आपण काय केलं माहितीये का? 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 4 चा 12, कॅरी 1, 3 3 9 + 1 10, 102. 450 कितीला दिली आहे? 96 ला. म्हणजे ही पण स्वस्तच आहे. तर कोणती स्वस्त विचार पडली? सर 300 प्लस 300 ते 600 ग्रामची आहे ना, हा. ती स्वस्त आहे 300 ग्राम पेक्षा. बर, बघा आता 300 ग्रामची बाटली जी आहे ती 66 रुपयाला आहे. आणि इथं थोडं सिस्टमॅटिक मध्ये उद्या बोलू. एक जण सांगा बरं, कोणतं कोण सांगेल. असं ठोकता नाही सांगू, परफेक्ट सांगा मला, परफेक्ट. मला सुचत नाही बघा आता. हा, अंजली पिंपळकर सांगा. हा, मसावी लसावीच्या पद्धतीने सांगा. हा, मसावी लसावीच्या पद्धतीने सांगा. पद्धतीने नाही काढलं. नाही, दुसरी पद्धत नको मला. दुसरी पद्धत नाही येते मग पॉईंटची. भागा करून मला पद्धत येते. हा, अनुश्री. हा हा, नाही झालं अजून वेळ आहे. नाही येत. मसावी लसावी सांगायचं. हा, मग मला येतात ना पद्धती. मी भागवलून स्टार्टिंग पासून शिकवलं असतं तुम्हाला, डायरेक्ट स्टार्टिंग पासूनच. भागवलून मला माहिती आहे, भागवलून येते मला माहित आहे. पार्थ, हा, लसाई मसावीच्या पद्धतीने सांगा. सर 150 34 रुपयात 150 ग्राम भेटून राहिले. 66 रुपयात 300 भेटून राहिले. बल्कि ते 98 चे आहे. जर 66 चे दुप्पट केले तर हा. 132 येते. पण हा. 600 ग्राम आपल्याला 124 रुपयातच भेटून राहिले. बर, सर, हा बोला. मी गुगलवर टाकलं बर, तर त्यांनी डिवाइड करून इंटू 100 केलंय आणि मग काढलंय. कशाला डिवाइड केले? 450 डिवायडेड बाय 96 इंटू 100 तर पर्सेंटेज काढले प्रत्येकाचे आणि मग सर ते- निघलं उत्तर. टक्केवारी. बर, हा हा सर सांगा. उत्तर निघलं हा. एक. सांगा सुरुचिका. हा, सर मसावी काढायचा आणि मग मसावी कसा? 450 रुपयाचा ग्रॅम काढायचा का ग्रॅमचा काढायचा? ग्रॅमचा. हा, मग मसावी आहे ना 150 येतोय. मग 150 ने प्रत्येकाला भागायचं. मग किती बॉटल येतात ते निघतंय. मग सर्वात जास्त म्हणजे हायेस्ट बॉटल 4 येत आहेत, जे 600 ग्रॅम वजनाचे आहेत. आणि 600 ग्रॅमच उत्तर आहे. बर. तिथे सांगितलं सुरुचिका, आता ते बघू आपण सुरू. ओके, लेट्स ट्राय. आपण ट्राय करूया. मसावी काढूया परत. मसावी आपण आताच काढला होता. 450, 600, 150, 300, 150 माग जातो. 150 मसावी येतो बघा. 150 त्रिके 450, 150 600, 150 150 HCF काय आला? HCF मसावी 600 आला. मसावी 150 आला. आता मी काय करतोय, प्रत्येक जी किंमत आहे 450, 450 ला मी 150 ने भागलं. ओके,
3 बाटल्या ओके 3 येते 3 बाटल्याची किंमत 96 आली बर ठीक आहे 3 ची किंमत 96 ओके आणि 96 ला 3 भाग देईल करे हा 3 बाटली किंमत 96 समजा 96 ला मी 3 भाग घातला म्हणजे मला 150 ची किंमत मिळणार आहे ओके 3 एक 3 3 एक 3 त्रिक 9 3 2 6 म्हणजे 32 32 येते एका बाटलीची किंमत 32 येते बघा मी परत समजावून सांगतो लक्ष द्यायला काय केलं मी पहिल्यांदा मी मसाला काढला 150 रुपये 450 ग्रॅमची बॉटल आहे तर 150 डिवाइड केलं तर त्याचं 3 येतं त्याच्या 3 बॉटल तयार होतील आपण त्याला समजू असं ठीक आहे मग 3 बॉटल किती रुपयाला आहे 96 रुपयाला आहे तर 1 बॉटल किती येणार आहे 32 रुपयाला 150 रुपयाची 1 बॉटल पडणार आहे 450 ग्रॅम मध्ये 32 रुपयाला त्याच पद्धतीने आपण करूया 600 ग्रॅमची बॉटल 600 ला आपण 150 भागलं त्याच्या 4 बाटल्या येणार आहेत 150 भागली 600 4 येणार आहे त्याची किंमत आहे 124 124 ला मी 4 ने भागलं 124 ला मी 4 ने भागलं 4 त्रिक 12 4 त्रिक 12 4 एक 4 31 रुपयालाच पडते तुला एक बॉटल कितीला पडते 31 रुपयाला पडते म्हणजे स्वस्त पडते त्यापेक्षा ओके त्यानंतर आपण काढूया 600 ग्रॅम झालं 450 झालं 150 ग्रॅम 150 भागिले 150 कितला बॉटल आहे 34 ला ती 34 लाच पडते ती राहिली शेवटची बॉटल ती राहिली 300 ग्रॅम भागिले 150 2 येतं कितला वाटतं रे 66 भागिले 2 बरोबर 36 आता बघा इथं याच्यामध्ये प्रत्येक वाटीची किंमत कळल्या ही 32 ला आहे ही 31 ला आहे ही 34 ला आहे ही 33 ला आहे कुठली स्वस्त रे 600 ग्रॅमची 600 ग्रॅमची बाटली 124 ही स्वस्त पडते बघा ही स्वस्त पडते असं सोडवावं लागेल ओके डोकं जाम सांगतात ओके कळाले का कळालं सुद्धा विचार मी परत सांगतो हा जामच्या प्रश्नासाठी डोकं जाम झालं होतं आज जामचाच प्रश्न होता सांगा ते हा, काय कळालं यार ना काय कर परत तुला नेमकं कुठे कळालं नाही सांग मी सांगतो सर ती 600 आणि डिवाइड बाय 150 तिथलं हा सांगतो तुला 600 ह्या चारीचा मसावी काय 150 आहे तो 600 ने 150 ला डिवाइड केलं ठीक आहे मी काय करतोय 150च्या बाटल्या करतोय छोट्या छोट्या बाटल्या करतोय समान मापाच्या 150च्या 4 बाटल्या होतात तर ती 600 ग्रॅमची जी आहे ना ती किंमत 124 ला आहे मग ती एक बाटली घेतला 124 भागिले 4 गेली 31 रुपयाला आलं कळतं का काय कळ हो सर हा मग असं प्रत्येक वेळेचं काढलं स्वस्त होत आले 600 रुपयाचं स्वस्त आले ओके कळतंय हो अजून डाऊट आहे कोणाचा हो, नाही का अजून आहे. सर हा बोला बेटा सर क्वेश्चन 2026च्या पुस्तकातला आहे का 27च्या 26च्या पुस्तकातले प्रश्न येते 26च्या पुस्तकातले प्रश्न येते ओके सर हा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या सर हा बोल बेटा ते 150 भागिले 150 ते कळालं नाही हा काय केलं पाहिजे 150 ग्रॅमची बाटली आहे आणि ह्याचा मसाला काय आहे 150 ना 150 लागलं किती बाटली होती एक बाटली होती एक बाटलीची किंमत 34 रुपये 150 ग्रॅमची बाटली 34 रुपयाला म्हणजे एक बाटली 34 रुपयाला कळलं का 600 बाय 150 4 बाटल्या जी किंमत 124 एक बाटली 31 रुपयाला कळलं प्रणाली हा झालं लिहून नेक्स्ट सर तिथे 124 कसं आलं एक जण बोला हा लिहून घ्यायचं राहिले का हो सर लिहून घ्या अगं हर्षू सर आवाज येतो. सर हा बोल बेटा पार बोल हा सर तिथे 600 तिथे 124 कसं आलं बरं हे बघितलं दिले 600 ग्रॅमची बाटली 124 रुपयाला 600 दिवस मध्ये 4 आलं 4 बाटल्या 124 ला 124 मध्ये 4 31 रुपयाला बाटली येते कळलं हो सर हा थोडं साईडला जायचं पुढल्या प्रश्नाकडे रुपाली हो, गंभरे आणि तुझं नाव काय बेटा सर तिथं क्वांटिटी काढायची आहे का फक्त बॉटल्सची नाही कोणती स्वस्त मिळते काढायचं स्वस्त कोणती मिळणारी काढायचं म्हणजे हा. सर तिथं वरती क्वांटिटी काढायची आहे का तिथं 150 किंवा 150. 150 ते काढल्या आता किती रुपयाला दिले ते काढलं त्यावर स्वस्त किती रुपयाला एक बाटली किती रुपयाला पडते ते काढलं त्यावर स्वस्त बसते 31 रुपयाची बाटली ती कोणती बाटली स्वस्त ती काढली सर ओके हा सर आपण जिथे 300 भागिले 150 बरोबर 2 केले तिथं 66 कसं आलं हा सांगतो बेटा इकडे बघ
हे काय म्हणले 300 ग्रामची बाटली कितीला आहे 66 ला म्हणून इथं 66 झालं. 300 ग्रामची किंमत आहे कळलं का. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. थोडा फी भरायची नाही बघा सोडा फी भरून घ्या थोडा फुटाने. नेक्स्ट प्रश्न आज ह्याच प्रश्न वेळ गेला म्हटलं जास्त प्रश्न होतील. ओके चला नाही जात नाही. जात नाही. ही वेगळा प्रश्न झाला. हे जात नाही. ही एक प्रश्न. आता आधीचा प्रश्न होता ना तो प्रश्न 8वीच्या पुस्तकात नव्हता किंवा तुझ्या प्रकारचा प्रश्न आम्ही सोडवला नव्हता म्हणून वेळ गेला. आता ह्या पुस्तक वेळ जात नाही. ही आधीच्या पुस्तकात होते असे प्रश्न. ओके काय म्हणले रे एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 14 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती. काय इंग्लिश मीडियमची विद्यार्थी प्रश्न तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो थोडक्यात की एक नंबर आहे त्या नंबरला डिवाइड केलं कशानं 8 न 10 न 12 न 14 न. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी लक्ष इकडे द्या. एक नंबर आहे त्या एक नंबरला डिवाइड केलं 8 न 10 न 12 न 14 न. प्रत्येक वेळी एव्हरी टाइम रिमेनिंग 5 रिमाइंडर काय राहते 5 राहते तर ती संख्या कोणती. हा लहानात लहान संख्या कोणती. लहानात लहान विचारलं की लसावी काढायचं असते. काय काढायचं असते लसावी. मोठ्यात मोठी विचारलं की बसावी काढायचं असते. इतकं लक्षात ठेवा हिंट लक्षात ठेवा. लहानात लहान विचारलं काय काढायचं लसावी. मग काय संख्येचा लसावी 8, 10, 12, 14 लसावी काढूया संख्येचा. बघा 2 चोक 8 2 पंचे 10 2 सख्ख 12 2 साती 14 परत 2 न भाग जातो 2 दुनी 4 5 ला 5 2 त्रिके 6 7 ला 7 झालं. सामायिक अवयव 4च आहेत. ओके लसावी LCM लसावी काय तो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 8 5 त्रिके 15 7 15 8 120 120 गुणिले 7 840 840 परंतु आता बघा मुलांनो 840 या संख्येला अशी लहानात लहान संख्या जी संख्या दिसत नाही अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला सर्व संख्येने भाग जातो ती म्हणजे 840 आहे. ती कोणती 840 पण बाकी किती उरली पाहिजे 5 उरली पाहिजे. याचा अर्थ ती संख्या काय असली पाहिजे 840 पेक्षा किती मोठी असली पाहिजे 5 मोठी असली पाहिजे. म्हणून उत्तर काय येणार आहे 845 काय येणार आहे 845. थोडं सोपं आहे. चालेल मुलांनो 845 उत्तर आहे लोअर हँड करा. जिथे डाऊट आहे तिथे हँड करा. अर्णव आले की नाही व्हिडिओ ऑन कर बेटा. हा डाऊट आहे की कुणाला काय केलं मी बघा तर 8, 10, 12, 14 यांच्या पटीतली लहानात लहान संख्या कोणती 840 पण बाकी प्रत्येक वेळेस काय उरली पाहिजे रिमाइंडर प्रत्येक वेळेस काय पाहिजे 5 पाहिजे. मग 840 मध्ये +5 ऍड केले म्हणजे ऑटोमॅटिक रिमाइंडर राहतं 5 ऑटोमॅटिक रिमाइंडर राहतं ऑटोमॅटिक बाकी 5 उरते म्हणून उत्तर काय 845 उत्तर येतं. ओके तर नेक्स्ट क्वेश्चन कडे लिहून घेतलं लिहिलं ऑनलाईन सर, विद्यार्थी. हा प्रगती विचारा. हा बोल सर थोडं राहिलं. काय राहील प्रगती सर थोडं राहिलंय. लिहिली पटकन लिही स्क्रीनशॉट काढता येतं. तुम्हाला आज 10 प्रश्न होती अशी अपेक्षा होती एका प्रश्नाने वेळ खाल्ला. झालं सर. ओके नाही का अजून आहे. हा पुढचा प्रश्न बघा रे कमीत कमी मुलं काय असतं कमीत कमी लहान सारखंच म्हणजे काय करायचं लसावी. मोठ्यात मोठी म्हणलं महत्तम म्हणलं की वसावी. बघा काय म्हणतो रे श्रेयस शलाका स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एकाच ठिकाणाहून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकत्र येतील. बघा मित्रांनो काय माहितीये का अशी एक वर्तुळाकार ठिकाण आहे एक सर्क्युलर काय आहे ग्राउंड आहे त्या सर्क्युलर ग्राउंडवर हे तीन व्यक्ती आहेत ते राऊंड मारतात. तिघांची पण स्पीड जी आहे ती वेगवेगळी आहे.
म्हणजे श्रेयस काय करतो 12 मिनिट्स मध्ये एक राऊंड पूर्ण करतो. शिला काय करते 15 मिनिट्स मध्ये एक राऊंड पूर्ण करते. स्नेहल काय करते 18 मिनिटात एक राऊंड पूर्ण करते. म्हणजे असे राऊंड पूर्ण करते कंटिन्युअसली चालू आहे. पण ते कोणत्या वेळेस एकत्र येतील. हा काय म्हणले कमीत कमी म्हणलं काय लसावी काढायचं. कमीत कमी काढायचं म्हणजे काय काढायचा लसावी. याचा एलसीएम फाइंड आउट करायचा. एलसीएम फाइंड आउट करूया. 12, 15, 18. 3 ने भाग जातो. 3 चोक 12, 3 5 15, 3 सन 18. परत 2 ने बेदुनी 4, 5 ला 5, बेत्रिक 6. लसावी काय आला लसावी एलसीएम 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3. ओके. हा 3 दुनी 6, 3 दुनी 12, 5 त्रिक 15, 15 दुनी 30. चला 3, 15 के 15 3, 18, 180. 180 मिनिटांनी काय होतील ते एकमेकांच्या सोबत 180 मिनिटांनी. ऑप्शन नंबर 3. ओके. त्याचं 180 मिनिटं उत्तर आहे. लोअर हँड करा. त्याचे डाऊट आहेत तुम्ही विचारा. इंग्लिश मीडियम बुक मध्ये हा प्रश्न आहे का रे? इंग्लिश पार्थ श्रवण हो किती प्रश्न आहे? हो सर. सहावा आहे हा. 6वा आहे का? ओके. हा ओके. म्हणून आपण नवनीत वापरतो. हे इझी जातं आपल्याला इंग्लिश मराठी मीडियमला. ओके. झालं. जायचं नेक्स्ट. लास्ट प्रश्न घेणार आपण आजचा. पुढच्या प्रश्न आजचा लास्ट असेल. बाकी प्रश्न उद्या घेऊया आपण. आणि ते ट्रिक आहे. एक सूत्र आहे इथं. सूत्र तुम्हाला माहित पाहिजे तर येतं बघा. एक सूत्र मी पहिल्यांदा लिहितो. काय म्हणजे 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे. तर त्यांचा लसावी किती? ओके. हा सूत्र काय रे? एक सूत्र आहे याच्यामध्ये लसावी गुणिले मसावी एलसीएम सूत्र लिहून घ्या गुणिले एचसीएफ बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. हे सूत्र आहे. ही ट्रिक आहे. लक्षात ठेवा. सूत्र लक्षात ठेवायचं. 2 संख्यांचा गुणाकार. हे लक्षात ठेवा सूत्र. बघा सूत्र परीक्षा परीक्षेचा प्रश्न पडलेत. ओके. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर इंग्लिश मध्ये आपण लिहूया. प्रोडक्ट ऑफ ओके. हा लसावी किती आहे? लसावी आहे माहित नाही. लसावी काढायचं. एलसीएम फाइंड आउट करायचं. मसावी किती आहे? मसावी आहे 3. 2 संख्येचा गुणाकार किती आहे? 765. हे 3 इक्वेशन राईट हँड साईडला गेलं. काय होतंय मुलांनो? भागिले होते. डिवाइड होते. डिवाइड झालं. ओके. 3 न 765 ला भागायचंय. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 2 6 उरला 1, 16 झालं इथं. 3 5 जा 15 उरला 1, 3 5 जा 15. लसावी काय तुमचा 255. हे फक्त सूत्र माहित पाहिजे. उत्तर येते. लसावी काय 255. नुसतं नाही घेतलं कुठं. बरोबर आहे. आता प्रश्न आहे तुम्हाला. हा आज शिकवलेलं एक्झाम्पल एकदा घरी जाऊन प्रॅक्टिस करा. पुढचे जे एक्झाम्पल आहेत ना ते याच प्रकारचे बरं का. पुढचे जे 20-30 एक्झाम्पल आहेत ते सेम टू सेम याच प्रकारचे. काही बदल नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. फक्त एक एक्झाम्पल नवीन आलं जे आपल्याला आढळलं ते 4थ्या क्रमांकाचं. ते नवीन थोडंसं होतं. श्रुतिकानं छान पद्धतीने ते सोडवलं आणि आपल्याला ते जमलं नाही तर मग मी एक दिवस डोकं खाल्लं असतं माझं त्यापासून. हा ठीक आहे. आपण थांबूया मुलांना आज. ओके. उद्या परत भेटूया याच वेळी याच ठिकाणी. ओके. हा आपले क्लास आता युट्यूबला नाही गणिताचे बरं का. फक्त ऍपमध्ये जातील. संध्याकाळी ऍपमध्ये अपलोड होतील. ज्यांनी पूर्ण फी भरली आहे त्यांचे ऍपचे ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. ओके. ज्यांची गेल्या महिन्यात अर्धी फी भरली या महिन्यात पूर्ण फी भरतो म्हणजे त्यामुळे पटकन पूर्ण फी भरून घ्यायचं आणि ऍपचे ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं. लोअर हँड करू शकता. डाऊट असेल तर रेज हँड करा. सर हा बोला बेटा. 1 मिनिट साईड सकता का? हा लिहून घे लिहून.
बुधवार सरांना मग रविवारी शिकवू. काढून ठेव सर सांगायचं डाऊट. हा तुला ही पाठवतो ग्रुपला ही पाठवतो त्याच्याप्रमाणे पेपर असतो रविवारपर्यंत येईल. आज 5 दिले पोस्ट सर बंद करू. तो पेपर एक गणिताचं संख्यानंतर आहे आणि मराठीमध्ये उतारा आणि अभ्यास काय सर तुम्ही अपूर्णांकाचा लसाई मसाई परत शिकवणार आहे का? घेऊ ना प्रश्न आपण घेऊ ना आपण कसं सर प्रश्न येऊ द्या ना हा. प्रश्न असेल ना ते स्वाध्यामध्ये झालं थांबूया मुलांना आपण. हा स्वाध्यामध्ये जे प्रश्न आहेत ना त्यामध्ये जे टाईप्स आहेत ते आपण टाईप्स घेऊया. ओके.